हॅलो स्टुडंट्स, आज आपण क्रेडिट रेटिंग या संकल्पनेवर डिस्कशन करणार आहोत. क्रेडिट रेटिंग मराठीमध्ये याला पतनिर्धारण किंवा पतदर्जा निर्धारण असा पर्यायी शब्द वापरला जातो. तर ही एक कॅपिटल मार्केटमधील महत्त्वाची काय आहे सेवा आहे. मग काय आहे क्रेडिट रेटिंग याविषयी डिस्कशन करूया. ओके, सो क्रेडिट रेटिंग evaluates the credit worthiness of a debtor, especially a business, that is company or a government. It is an evaluation made by a credit rating agency of the debtor's ability to pay back the debt and the likelihood of default. अर्थ समजून घ्या काय आहे. या क्रेडिट रेटिंग मध्ये काय होत असतं, एक मूल्यमापन होत असतं. इव्हॅल्युएट कशाचं मूल्यमापन होत असतं, क्रेडिट वर्दीनेस ऑफ अ डेटर, म्हणजे जो डेटर आहे त्याची जी एक आर्थिक क्षमता आहे किंवा जी पतक क्षमता आहे त्या पतक क्षमतेचं यामध्ये काय होत असतं, मूल्यमापन होत असतं. स्पेशली यामध्ये खास करून कुणाचा यामध्ये विचार केला जातो, स्पेशली बिझनेस, दॅट इज कंपनी, ऑर्गनायझेशन ॲज वेल ॲज गव्हर्नमेंट, म्हणजे कंपनी किंवा गव्हर्नमेंट ॲज अ डेटर म्हणून यांच्याकडे इथं काय करायचं आहे बघितलं जात असतं. आणि त्याची जी क्रेडिट वर्दीनेस आहे, म्हणजे आर्थिक जी क्षमता आहे, पत जी क्षमता आहे त्याचं इथं मूल्यमापन केलं जात असतं. ओके, इट इज अन इव्हॅल्युएशन मेड बाय. आता हे कोण करतं, इव्हॅल्युएशन मेड बाय क्रेडिट रेटिंग एजन्सीज. काही क्रेडिट रेटिंग एजन्सीज असतात प्रत्येक देशामध्ये. त्या क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे हे क्रेडिट वर्दीनेसचं काय होत असतं, मूल्यमापन होत असतं. यामध्ये काय केलं जात असतं मूल्यमापन करत असताना, जो डेटर्स आहे त्याची जी ॲबिलिटी आहे, त्याची जी ॲबिलिटी आहे त्या ॲबिलिटीचं म्हणजे त्याची जी क्षमता आहे, त्याची जी पात्रता आहे, पे बॅक द डेप्ट अँड लाईकलीहुड ऑफ डिफॉल्ट, म्हणजे त्याचं जे डेप्ट आहे ते डेप्ट म्हणजे देणं, थोडक्यात पे करू शकेल किंवा नाही, लाईकलीहुड ऑफ डिफॉल्ट म्हणजे ते पे करू शकेल अथवा नाही याचं एक जी क्षमता आहे ती क्षमता इथं काय केली जात असते, इव्हॅल्युएट केली जात असते. त्याला इथं क्रेडिट रेटिंग असं म्हटलं जातं. सो क्रेडिट रेटिंग्स आर डिटर्माइंड बाय क्रेडिट रेटिंग एजन्सीज. ओके, द क्रेडिट रेटिंग रिप्रेझेंट्स द क्रेडिट रेटिंग एजन्सीज इव्हॅल्युएशन ऑफ क्वालिटेटिव्ह and quantitative information for company or government, including non-public information obtained by credit rating agencies analyst. ओके, सो काय आहे यामध्ये जनरली या क्रेडिट रेटिंग एजन्सी काय करत असतात मूल्यमापन करत असताना, क्वालिटेटिव्ह ॲज वेल एज क्वांटिटेटिव्ह इन्फॉर्मेशन कंपनी किंवा गव्हर्नमेंटची इथं काय करतात, इथं इव्हॅल्युएट करीत असतात. काही वेळेला ज्या नॉन पब्लिक इन्फॉर्मेशन आहे, म्हणजे या कंपनी किंवा गव्हर्नमेंट व्यतिरिक्त इतर माहिती, इतर सोर्समधून जी माहिती इथं उपलब्ध होत असते त्याच्या आधारे जे त्यांचे अॅनालिस्ट असतात ते अॅनालिस्ट संबंधित कंपनीचं किंवा शासनाचं इथं काय करतात, मूल्यमापन करत असतात. ओके, क्रेडिट रेटिंग आर नॉट बेस्ड ऑन मॅथमॅटिकल फॉर्म्युलाज. हे काय मॅथमॅटिकल फॉर्म्युलावर अवलंबून नसतं. तर इन्स्टेड क्रेडिट रेटिंग एजन्सी यूज देअर जजमेंट अँड एक्सपिरियन्स इन डिटरमाइनिंग व्हॉट पब्लिक अँड प्रायव्हेट इन्फॉर्मेशन शुड बी कन्सिडर्ड इन गिव्हिंग अ रेटिंग टू अ पर्टिक्युलर कंपनी ऑर गव्हर्नमेंट. म्हणजे इथं कोणताचा मॅथमॅटिकल फॉर्म्युला नाही मूल्यमापन करण्याचा. तर हे मूल्यमापन कसं केलं जात असते, ह्या क्रेडिट रेटिंग एजन्सीचं एक जे जजमेंट असतं किंवा त्यांचा जो अनुभव असतो, कशाच्या आधारे हे जजमेंट किंवा अनुभव विचारात घेतला जात असतो. जनरली व्हॉट पब्लिक अँड प्रायव्हेट इन्फॉर्मेशन शुड बी कन्सिडर्ड इन गिव्हिंग रेटिंग टू अ पर्टिक्युलर कंपनी ऑर गव्हर्नमेंट. म्हणजे पब्लिक किंवा प्रायव्हेट इन्फॉर्मेशन ही जी या रेटिंग एजन्सीला उपलब्ध होत असते त्याच्या आधारे एखाद्या कंपनीचं किंवा गव्हर्नमेंटचं इथं काय केलं जात असतं, मूल्यमापन, पतदर्जाचं मूल्यमापन केलं जात असतं. म्हणजे मॅथमॅटिकल फॉर्म्युला असा नाही. जी माहिती मिळत असते त्या माहितीच्या आधारे जो अनुभव आहे त्या रेटिंग एजन्सीला, त्याचं जे काय एक जजमेंट करण्याची त्यांच्यामध्ये असणारी जी क्षमता आहे त्याच्या आधारे काय केलं जात असतं, हे मूल्यमापन केलं जात असतं. द क्रेडिट रेटिंग इज युज्ड बाय इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीज that purchase the bonds issued by companies and governments to determine the likelihood that the government will pay its bond
ऑब्लिगेशन्स. म्हणजे इथं या क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारे हे जे क्रेडिट रेटिंग झालेलं आहे त्याचा वापर कोण करतं? जनरली जे गुंतवणूकदार आहे, इंडिव्हिज्युअल्स अँड एंटिटीज. काही व्यवसाय संस्था सुद्धा इथं गुंतवणूक करत असतात. की ही गुंतवणूक कशामध्ये खास करून केली जात असते किंवा क्रेडिट रेटिंग करत असताना कशाचा खास करून विचार केला जात असतो? जे बॉन्ड्स आहेत कंपन्यांच्याद्वारे किंवा गव्हर्नमेंटच्याद्वारे जे इथं बॉन्ड्स इश्यू केले जातात, एक प्रकारचं हे काय असतं? कर्ज असतं. ते बॉन्ड खरेदी करण्याच्या अगोदर या गव्हर्नमेंटला किंवा कंपन्यांना जे रेटिंग दिलेलं आहे त्या रेटिंगचा इथं एंटिटीज म्हणजे गुंतवणूकदार संस्था आणि वैयक्तिक गुंतवणूकदार काय करत असतात? इथं गुंतवणूक करावी अथवा करू नये या अनुषंगानं वापर करत असतात. म्हणजे यामधून एक कंपन्यांना म्हणजे जे गुंतवणूक कंपन्या आहेत एंटिटीज आणि वैयक्तिक गुंतवणूकदारांना यातून काय माहिती मिळत असते? लाईकलीहुड दॅट गव्हर्नमेंट विल पे इट्स बॉन्ड ऑब्लिगेशन्स. म्हणजे शासन असेल किंवा कंपन्या असतील की त्यांनी जे बॉन्ड इश्यू केलेले आहेत त्याची जी देयता आहे एका विशिष्ट कालावधीनंतर प्रिन्सिपल म्हणजे मूळ मुद्दल पण द्यायचं आहे आणि व्याज पण पे करायचं आहे, ते पे करू शकतात किंवा नाही. ही जी बॉन्ड ऑब्लिगेशन आहे त्या अनुषंगाने निर्माण झालेली जी देयता आहे ती देयता ते पूर्ण करू शकतील अथवा नाही याविषयीची जी काय माहिती आहे ती माहिती या क्रेडिट रेटिंग एजन्सीद्वारा जी उपलब्ध होत असते त्याचा वापर करून खरेदी करायचा अथवा नाही ते बॉन्ड याविषयीचा निर्णय हे व्यक्ती किंवा गुंतवणूक संस्था घेत असतात. अ पुअर क्रेडिट रेटिंग indicates a credit rating agency's opinion that the company or government has a high risk of defaulting based on the agency's analysis of the entity's history and analysis of long-term economic prospect. मग जर समजा एक पुअर क्रेडिट रेटिंग जर इथं एखाद्या गव्हर्नमेंटला किंवा कंपनीला जर मिळालेलं असेल तर त्यातून काय इंडिकेट होत असतं? जनरली क्रेडिट रेटिंग एजन्सीचा एक ओपिनियन त्यामधून निश्चित होत असतो की कंपनीच्या बाबतीमध्ये काय आहे, ती कंपनी किंवा ती गव्हर्नमेंट हाय रिस्कमध्ये आहे. म्हणजे ह्या कंपन्यांचे बॉन्ड किंवा गव्हर्नमेंटचे जर बॉन्ड तुम्ही जर खरेदी करत असाल तर ती जी गुंतवणूक आहे ती काय असणार आहे? हाय रिस्क असणार आहे. मोठी त्यामध्ये रिस्क असणार आहे. कशाची रिस्क असणार आहे? ऑफ डिफॉल्टिंग. म्हणजे याचं पेमेंट म्हणजे व्याज असेल किंवा प्रिन्सिपल हे परत मिळेल या बाबतीमध्ये काय असणार आहे? एक रिस्क असणार आहे. ते बुडू शकतं असा जनरली या क्रेडिट रेटिंग एजन्सीचा काय असतो प्रकारचा ओपिनियन असतो. त्यामुळे जर पुअर क्रेडिट रेटिंग असेल तर इथं गुंतवणूक करत असताना एक यामध्ये विचार करायचा आहे, समजून घ्यायचा आहे की डिफॉल्टिंगची रिस्क काय आहे? इथं मोठी आहे. म्हणजे पैसे बुडण्याची शक्यता जास्त आहे. आता नीड या क्रेडिट रेटिंगची गरज का असते? ओके, सो इट इज नेसेसरी इन व्ह्यू ऑफ ग्रोविंग नंबर ऑफ केसेस of defaults in payment of interest and repayment of principal sum borrowed by way of fixed deposit, issue of debentures or preference shares or commercial papers. म्हणजे जनरली एक कॅपिटल मार्केटमध्ये नंबर ऑफ केसेस ग्रोविंग केसेस कशाच्या अनुषंगानं? डिफॉल्ट्स इन पेमेंट ऑफ इंटरेस्ट. म्हणजे एकदा बॉन्ड किंवा शेअर्स इश्यू केल्यानंतर इथं जे डिव्हिडंड द्यायला पाहिजे किंवा इंटरेस्ट द्यायला पाहिजे त्यामध्ये इथं काय दिसून येतो? इथं डिफॉल्ट्स म्हणजे ते वेळेवर इथं पेमेंट केलं जात नाही किंवा ते पेमेंटच केलं जात नाही. म्हणजे प्रिन्सिपलचं रिपेमेंट असेल किंवा त्याच्यावरचं इंटरेस्ट असेल किंवा जे फिक्स्ड डिपॉझिट्स आहेत, जे डिबेंचर इश्यू केले आहेत, प्रेफरन्स शेअर्स इश्यू केले आहेत ना, याचं पेमेंट जे आहे वेळेत देणं अलीकडच्या कालावधीमध्ये किंवा अशा ज्या केसेस आहेत कॅपिटल मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणावर इथं काय होत असतात? वाढत आहेत. त्यामुळं या क्रेडिट रेटिंगची काय असते? गरज असते. देन maintenance of investors' confidence. Since the defaults shatter the confidence of investors in corporate instruments. म्हणजे या क्रेडिट रेटिंग मुळे एक जो गुंतवणूकदार आहे या गुंतवणूकदाराचा गुंतवणुकीमधला जो कॉन्फिडन्स आहे तो कॉन्फिडन्स इथं काय होत असतो? मेंटेन होत असतो. कारण जर डिफॉल्ट होत असतील म्हणजे गुंतवणूक केली ती गुंतवणूक जर बुडत असेल तर तो जो कॉन्फिडन्स आहे गुंतवणूक करण्यामधला एक जो विश्वास आहे तो विश्वास गुंतवणूकदारांचा काय होत राहतो? इथं कमी होत जात असतो. त्यामुळे जो कॉन्फिडन्स आहे इन्व्हेस्टरचा इन्व्हेस्टमेंट मधला तो जर मेंटेन करायचा असेल, तो जर कंटिन्यू करायचा असेल तर क्रेडिट रेटिंग करून घेणं किंवा क्रेडिट रेटिंगची व्यवस्था कॅपिटल मार्केटमध्ये असणं फार गरजेचं असतं. देन प्रोटेक्ट द इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर हू कॅन नॉट इनटू मेरिट्स ऑफ डेब्ट इन्स्ट्रुमेंट्स ऑफ अ कंपनी. म्हणजे जे इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर आहे गुंतवणूक केली आहे तर त्याची गुंतवणूक सुरक्षित राहिली पाहिजे, त्याच्यावर त्याला
काय झाला पाहिजे तर रिटर्न मिळाला पाहिजे. याला इथं काय म्हटलं जात असतं, इंटरेस्ट ऑफ इन्व्हेस्टर. सो हा जो इंटरेस्ट आहे तो प्रोटेक्ट करणं, त्याला सुरक्षा प्रदान करणं हे क्रेडिट रेटिंग मुळे काय होत असतं, साध्य होत असतं. म्हणजे थोडक्यात गुंतवणूकदाराला हे समजत असतं की आपली गुंतवणूक ही हाय रिस्क मध्ये आहे का लो रिस्क मध्ये आहे, हे ह्या क्रेडिट रेटिंगमुळे समजत असतं. आणि त्याचा जो इंटरेस्ट आहे, इंटरेस्ट कोणत्या अर्थानं, जे हितसंबंध आहेत गुंतवणुकीमधले त्या व्यवसाय संस्थेमध्ये, ते काय राहतात, तिथं सुरक्षित राहतात. देन मोटिवेट सेवर्स टू इन्व्हेस्ट इन इंडस्ट्री अँड ट्रेड. म्हणजे औद्योगिक क्षेत्रात किंवा व्यापारी क्षेत्रात गुंतवणूकदारांनी गुंतवणूक करावी यासाठी एक जी प्रेरणा आहे, ती प्रेरणा या क्रेडिट रेटिंगमुळे काय होत असते, मिळत असते. त्यामुळे या क्रेडिट रेटिंगची काय असते, गरज असते. आता उद्देश बघू आपण याचे थोडक्यात. ऑब्जेक्टिव्ह. द मेन ऑब्जेक्टिव्ह इज टू प्रोव्हाइड सुपेरियर अँड लो कॉस्ट इन्फॉर्मेशन टू इन्व्हेस्टर्स फॉर टेकिंग डिसिजन रिगार्डिंग रिस्क रिटर्न ट्रेड ऑफ, बट it also helps to market participants in following ways. So main purpose, main objective काय आहे, provide superior and low cost information. एक दर्जेदार आणि कमी खर्चामध्ये जी इन्फॉर्मेशन आहे, गुंतवणुकीवर प्रभाव टाकणारी जी इन्फॉर्मेशन आहे इन्व्हेस्टरला इथं प्रोव्हाइड करणं, हे या क्रेडिट रेटिंगचं मेन काय असणार आहे, पर्पज असणार आहे. डिसिजन रिगार्डिंग रिस्क रिटर्न ट्रेड ऑफ, म्हणजे रिस्क प्लस रिटर्न. म्हणजे जास्त रिस्क असेल तर रिटर्न पण जास्त असेल, कमी रिस्क असेल तर रिटर्न पण काय असेल, कमी असेल. म्हणजे हा जो ट्रेड ऑफ आहे, म्हणजे एक जी अपेक्षा आहे गुंतवणुकीवरच्या रिटर्नची, ती साध्य होते किंवा नाही, या अनुषंगानं जी माहिती आहे ती माहिती या क्रेडिट रेटिंग थ्रू उपलब्ध करून देणं हे याचं काय आहे, ऑब्जेक्टिव्ह आहे. याच्या व्यतिरिक्त काय, इम्प्रूव्ह द हेल्दी डिसिप्लिन ऑन बॉरोवर्स. म्हणजे जे बॉरोवर्स आहेत, म्हणजे जे बॉन्ड वगैरे इश्यू करतात, एक जी डिसिप्लिन आहे ती डिसिप्लिन त्या गुंतवणूकदार म्हणजे त्या बॉरोवरमध्ये, म्हणजे त्या कंपनीमध्ये किंवा गव्हर्नमेंटमध्ये इथं येत असते. कारण रेटिंग केल्याशिवाय इथं बॉन्ड इश्यू केले जात नाहीत, आणि पुअर रेटिंग असेल तर ते गुंतवणूकदार ऍक्सेप्ट करत नाहीत. ओके. देन लेंड्स ग्रेटर क्रेडन्स टू फिनान्शियल अँड अदर रिप्रेझेंटेशन. एक जी क्रेडन्स आहे, जी क्रेडिबिलिटी आहे फिनान्शियल आणि अदर रिप्रेझेंटेशन्स, म्हणजे संबंधित व्यवसाय संस्थेची वित्तीय किंवा इतर एक जी प्रतिमा आहे, ती प्रतिमा काय होत असते, एक चांगली छबी, चांगली प्रतिमा यातून निर्माण होत असते. फॅसिलिटेट्स फॉर्म्युलेशन ऑफ पब्लिक गाईडलाईन्स ऑन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट. तर या क्रेडिट रेटिंगमुळे एक ज्या पब्लिक गाईडलाईन्स आहेत जनरल पब्लिकसाठी, त्या गाईडलाईन्स ऑन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टमेंट, म्हणजे गुंतवणुकीच्या अनुषंगानं ज्या गाईडलाईन्स आहेत त्या गाईडलाईन्स तयार करण्यासाठी या क्रेडिट रेटिंगचा काय होऊ शकतो, वापर होऊ शकतो. हेल्प्स मर्चंट बँकर्स, ब्रोकर्स, रेग्युलेटरी अथॉरिटीज एक्सेट्रा इन डिस्चार्जिंग देअर फंक्शन्स रिलेटेड टू डेप्ट इश्यू. सो याच्या मर्चंट बँकर्स आहेत, ब्रोकर्स आहेत, रेग्युलेटरी अथॉरिटीज आहेत, त्यांची जी फंक्शन्स आहेत कशाच्या अनुषंगानं, डेप्ट इश्यूच्या अनुषंगानं, त्यासाठी या क्रेडिट रेटिंगमुळे एक काय होत असते, मदत मिळत असते. ओके. देन encourages greater information disclosure, better accounting standards, and improved financial information. Helps in investors protection. म्हणजे एक एनकरेजमेंट मिळते. कशाच्या अनुषंगानं उत्साह निर्माण होत असतो की ग्रेटर इन्फॉर्मेशन डिस्क्लोजर, म्हणजे प्रत्येक व्यवसाय संस्था आपली सगळी जी माहिती आहे ती काय करत असते, डिस्क्लोज करत असते, म्हणजे ओपन करत असते. जे गुंतवणूकदार आहेत त्या गुंतवणूकदारांच्या पर्यंत ही माहिती काय केली जाते, ओपन केली जात असते. जी अकाउंटिंग स्टँडर्ड्स आहेत ती फॉलो केली जात असतात, आणि जी फिनान्शियल इन्फॉर्मेशन आहे ती काय केली जात असते, इम्प्रूव्ह केली जात असते. म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन थ्रू हे एक ऑब्जेक्टिव्ह काय केलं जातं, साध्य केलं जात असतं. म्हणजे जी डिसिप्लिन आहे, फिनान्शियल डिसिप्लिन म्हणजे वित्तीय शिस्त, या क्रेडिट रेटिंगमुळे निर्माण होत असते. मे रिड्यूस इंटरेस्ट कॉस्ट फॉर हायली रेटेड कंपनीज. सो जे हायली रेटेड कंपन्या आहेत त्याची जी इंटरेस्ट कॉस्ट आहे ती काय केली जात असते, काय करायची असते, कमी करायची असते. ते उद्देश डोळ्यासमोर ठेवून हे क्रेडिट रेटिंग केलं जात असतं. देन ऍक्ट ॲज मार्केटिंग टूल. हा एक सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे की इन्स्ट्रुमेंट्स आहेत, डेप्ट इन्स्ट्रुमेंट आहे, शेअर आहे, मार्केटमध्ये तुम्ही कॅपिटल मार्केटमध्ये एंट्री करणार आहात, ते ओपन करणार आहात, इश्यू करणार आहात विकण्यासाठी, एक प्रकारचं एक मार्केटिंग टूल म्हणून हे क्रेडिट रेटिंगचा वापर करता येऊ शकतो. कारण क्रेडिट रेटिंग जोपर्यंत तुम्ही पब्लिश करत नाही तोपर्यंत तुमचे बॉन्ड किंवा शेअर्स इथं ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत. म्हणजे एक मार्केटिंग टूल म्हणून
या क्रेडिट रेटिंगचा वापर करता येतो. तो एक उद्देश डोळ्यासमोर ठेवून क्रेडिट रेटिंग केलं जात असतं. ओके, सो कोणते कोणते प्रकार आहेत या क्रेडिट रेटिंगचे? सो फर्स्ट, सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग. आता हे समजून घ्या, हे सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग काय आहे. अ सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग इज द क्रेडिट रेटिंग ऑफ सॉव्हरेन एंटिटी दॅट इज नॅशनल गव्हर्नमेंट. म्हणजे कोणत्याही राष्ट्रीय सरकारचं जे रेटिंग केलं जात असतं त्याला इथे काय म्हटलं जातं? सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग असं म्हटलं जातं. म्हणजे सॉव्हरेन एंटिटी म्हणजे काय असणार आहे? एक नॅशनल गव्हर्नमेंट, त्याचं जे रेटिंग आहे त्याला काय म्हटलं जातं? सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग असं म्हटलं जात असतं. सो यामध्ये काय आहे? तर सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग इंडिकेट्स द रिस्क लेवल ऑफ द इन्व्हेस्टमेंट एन्व्हायरमेंट ऑफ अ कंट्री अँड इज युज्ड बाय इन्व्हेस्टर्स लुकिंग टू इन्व्हेस्ट अब्रॉड. म्हणजे एखाद्या विशिष्ट देशामध्ये किंवा एखाद्या विशिष्ट पूर्ण देशाची जी काय एक क्रेडिट रेटिंग आहे, पत जी आहे त्या संपूर्ण देशाची, ती या सॉव्हरेन क्रेडिट रेटिंगद्वारे काय होत असते? निर्धारित होत असते. म्हणजे जे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदार आहेत त्या आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदारांना वेगवेगळ्या देशाचं इथं जे क्रेडिट रेटिंग आहे ते क्रेडिट रेटिंग सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग थ्रू काय होत असतं? उपलब्ध होत असतं. सो इट टेक्स पॉलिटिकल रिस्क इनटू अकाउंट. म्हणजे खास करून जी राजकीय रिस्क आहे, धोके आहेत, त्याचा यामध्ये खास करून विचार केला जात असतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय गुंतवणूकदाराला कोणत्या देशात गुंतवणूक रिस्की आहे, कोणत्या देशातील गुंतवणूक ही कमी रिस्की आहे, याविषयीची जी काही माहिती आहे या क्रेडिट रेटिंग थ्रू, सॉव्हरेन क्रेडिट रेटिंग थ्रू मिळत असते. देन शॉर्ट टर्म रेटिंग. A short-term rating is probability factor of an individual going into default within a year. This is in contrast to long-term rating, which is evaluated over a long time frame. Okay. In the past, institutional investors preferred to consider long-term rating. Nowadays, short-term rating are commonly used. So, simple आहे short-term rating. जर एखादा व्यक्ती आहे, इंडिव्हिज्युअल गोइंग टू बी डिफॉल्ट विदिन अ इयर, म्हणजे एखाद्या व्यक्तीला जर तुम्ही कर्ज देणार असाल तर ती व्यक्ती येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये इथं डिफॉल्टमध्ये जाऊ शकते का, आर्थिकदृष्ट्या अडचणीत येऊ शकते का, ते या शॉर्ट टर्म रेटिंग थ्रू इथं काय केलं जातं? निर्धारित केलं जात असतं. म्हणजे थोडक्यात काही तर व्यक्तीचं काय असणार आहे? हे क्रेडिट रेटिंग असणार आहे किंवा असतं. छोटे छोटे बिझनेस वगैरे जे आहेत तिथे जर गुंतवणूक करायची असेल तर अशा पद्धतीचं क्रेडिट रेटिंग उपयोगाचं ठरत असतं. देन कॉर्पोरेट क्रेडिट रेटिंग. आपल्या दृष्टीने हा महत्वाचा भाग आहे. कॅपिटल मार्केटमध्ये खास करून या ज्या कंपन्या असतात त्या कंपन्यांचे शेअर्स, बॉन्ड्स काय केले जातात? इश्यू केले जात असतात. त्यामुळं या कॉर्पोरेटचं क्रेडिट रेटिंग डोळ्यासमोर ठेवणं गरजेचं असतं. कारण सामान्य गुंतवणूकदाराचा याच्याशी आणि गव्हर्नमेंटशी खास करून काय होत असतो? संबंध येत असतो. ओके, सो क्रेडिट रेटिंग ऑफ कॉर्पोरेशन इज फिनान्शियल इंडिकेटर टू पोटेन्शियल इन्व्हेस्टर्स ऑफ डेप्ट सिक्युरिटीज सच एज बॉन्ड्स. सो काय आहे? एक कॉर्पोरेशनचं जे फायनान्शियल इंडिकेशन आहे, इंडिकेटर आहे, ते या क्रेडिट रेटिंग थ्रू निर्धारित केलं जात असतं. त्यांचे जे डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स आहेत, खास करून बॉन्ड जे इश्यू केले जात असतात, क्रेडिट रेटिंगचा संबंध हा खास करून बॉन्डशी अटॅच केला जात असतो. कारण बॉन्ड इश्यू करणाऱ्या कंपन्यांचं क्रेडिट रेटिंग बघणं, कारण क्रेडिटचा संबंधच कशाशी आहे? पतनिर्धारण क्षमतेशी आहे. म्हणजे बॉन्ड थ्रू जर कर्ज या व्यवसाय संस्था उभा करत असतील तर ते कर्ज आणि व्याज ते परत देऊ शकतील का, यासाठी हे कॉर्पोरेट क्रेडिट रेटिंग करणं गरजेचं असतं. ओके, सो क्रेडिट रेटिंग इज अ युजली फिनान्शियल इन्स्ट्रुमेंट सच ॲज बॉन्ड rather than the whole corporation and have later designation such as. आता हे क्रेडिट रेटिंग कसं केलं जात असतं? एक विशिष्ट क्रेडिट रेटिंगची काही एक इंडिकेशन्स असतात, मग ती लेटरच्या स्वरूपात असतात, म्हणजे अद्याक्षराच्या स्वरूपात, म्हणजे ABC अशा पद्धतीनं हे काय केलं जात असते? कॉर्पोरेटचं क्रेडिट रेटिंग केलं जात असतं. द स्टँडर्ड्स अँड पुअर रेटिंग स्केल इज फॉलो. सो एक ही क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे, स्टँडर्ड्स अँड पुअर. आंतरराष्ट्रीय पातळीवर ही संस्था काय करते? काम करते. भारतामध्ये पण काही संस्था आहे, त्याची चर्चा आपल्याला पुढे करायचीच आहे. सो त्यांचं स्केल कसं आहे पहा, फ्रॉम एक्सलंट टू पुअर, म्हणजे एक्सलंट टू पुअर या रेंजमध्ये ही संस्था काय करते? क्रेडिट रेटिंग स्केल निर्धारित करते. मग यामध्ये AAA काय असणार आहे? एक्सलंट असणार आहे. म्हणजे एखाद्या कंपनीला जर AAA असं रेटिंग मिळत असेल तर ही कंपनी वित्तीयदृष्ट्या काय असणार आहे? एक्सलंट असणार आहे. आणि त्या क्रमानं ऑटोमॅटिक हे जे क्रेडिट रेटिंग आहे ते कमी होत जाईल. म्हणजे AA+, AA, AA-, A+, A-, B ऑटोमॅटिक इथं ॲव्हरेज होत जाणार आहे. आणि इथं ज्यावेळेस Cच्या लेवलला याल ऑटोमॅटिक हे क्रेडिट रेटिंग काय होत जाणार आहे?
पुअर होत जाणार आहे. म्हणजे कॉर्पोरेट क्रेडिट रेटिंगमध्ये ज्या कंपन्या आहेत त्यांची आर्थिक क्षमता किंवा त्यांचे जे काही बॉन्ड्स आहेत इश्यू केले जात असतात, तर त्याला इथं काय केलं जातं, हे रेटिंग दिलं जात असतं. एनिथिंग लोअर दॅन द बी रेटिंग इज कन्सिडर्ड अ स्पेक्युलेटिव्ह ऑर जंक बॉन्ड. म्हणजे थोडक्यात काय की कोणत्याही व्यवसाय संस्थेला च्या पुढची जर ग्रेड मिळत असेल तर ऑटोमॅटिक त्याला इथं काय म्हटलं जात असतं, स्पेक्युलेटिव्ह. म्हणजे इथं रिस्क काय असणार आहे, जास्त असणार आहे. एक जुगार म्हणूनच अशा पद्धतीनं गुंतवणूक करणारा काय करत असतो, यामध्ये गुंतवणूक करत असतो. कारण इथं या कंपन्या ज्या बी किंवा बी पेक्षा कमी रेटिंगच्या कंपन्या आहेत ना, त्या कंपन्या मग बॉन्ड इश्यू करत असताना व्याजाचे दर वगैरे काय ठेवतात, इथं जास्त ठेवत असतात. त्यामध्ये काय असते, इथं रिस्क असते. सो पहा, व्हॉट एक्झॅक्टली डू द क्रेडिट रेटिंग मीन. म्हणजे हे क्रेडिट रेटिंगचं मिनिंग काय आहे, कशा पद्धतीनं हे ग्रेडिंग असतं. पहा, ही एक मुडी नावाची संस्था आहे, आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करणारी. स्टँडर्ड्स अँड पुअर्स, S&P, फिच या काही कंपन्या आहेत. तर ह्यांचं हे रेटिंग आहे. मुडी AA, दॅट मीन्स A कॅपिटल आणि 2 A स्मॉल असणार आहेत, असं रेटिंग देते ती. S&P AAA आणि फिच AAA कॅपिटल लेटरमध्ये काय केलं जातं, यांच्याद्वारे हे इंडिकेशन्स दिले जातात. तर असे काहीही इंडिकेशन्स आहेत आणि त्यामधून काय साध्य होत असतं, समजा AAA मिळत असेल, हायेस्ट क्वालिटी, एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग कॅपॅसिटी टू मीट फायनान्शियल ऑब्लिगेशन. म्हणजे याचा अर्थ काय, एक्स्ट्रीमली स्ट्रॉंग फायनान्शियल पोझिशन आहे, म्हणजे अत्युच्च दर्जाची आर्थिक क्षमता आहे, असा त्याचा काय होतो, अर्थ मिळत असतो. त्यानंतर AA1, AA+, असं असेल तर हाय क्वालिटी, व्हेरी स्ट्रॉंग कॅपॅसिटी, असं त्याचा काय होत असतो, अर्थ होत असतो. तर अशा पद्धतीनं हे जे इंडिकेटिंग जे अल्फाबेट्स आहेत, ग्रेड्स आहेत, ते दिल्या जात असतात आणि त्यातून हे इंडिकेशन मिळत असतं. सपोज A2, या मुडीचं A2 जर एखाद्या व्यवसाय संस्थेला गव्हर्नमेंटला मिळालेलं असेल किंवा S&Pचं A आहे किंवा फिचचं A आहे, तर याचा अर्थ काय घ्यायचा आहे, समव्हॉट मोर सस्पेक्टेबल टू ॲडव्हर्स इफेक्ट. म्हणजे समव्हॉट मोर सस्पेक्टेबल टू ॲडव्हर्स इफेक्ट म्हणजे काही प्रमाणात इथं ॲडव्हर्स इफेक्ट त्या व्यवसाय संस्थेवर एक वाईट परिणाम होऊ शकतो. त्याचा परिणाम जे बॉन्ड्स आहेत त्याच्या परतफेडीवर किंवा जो रिटर्न आहे व्याज त्याच्यावर इथं होऊ शकतो, असं त्याचा काय आहे, अर्थ आहे. तर अशा पद्धतीनं हे काय केले जातात, इंडिकेटर्स दिले जात असतात. आता इथं B1 असेल, B+ आहे किंवा B+, त्याचा अर्थ काय, मोर व्हनरेबल अँड ॲडव्हर्स बिझनेस. म्हणजे अतिशय इथं धोकादायक पद्धतीनं हा व्यवसाय केला जात आहे, वित्तीय स्थिती आहे, असा त्याचा अर्थ निघत असतो. तर असे काही क्रेडिट रेटिंगचे काय असतात, इथं रेट्स असतात आणि त्यातून अशा पद्धतीनं अर्थ केला जात असतो. आता इथं Baa2 किंवा BB अशा पद्धतीनं जर रेटिंग मिळालेलं असेल तर याचा अर्थ काय, बट ॲडव्हर्स कंडिशन्स ऑर चेंजिंग सर्कमस्टन्सेस आर मोर. म्हणजे इथं ॲडव्हर्स कंडिशन्स आहे आणि चेंजिंग सर्कमस्टन्सेस आर मोर, म्हणजे परिस्थिती मोठ्या प्रमाणावर इथं बदलण्याचे काय तिथं या व्यवसाय संस्थेचे चान्सेस आहेत. म्हणजे रिस्क आहे. म्हणजे बीच्या पुढे गेलं की ऑटोमॅटिक त्या व्यवसाय संस्थेचे बॉन्ड्स, त्या व्यवसाय संस्थेची वित्तीय स्थिती ही थोडी धोकादायक आहे, असं त्यातून काय होत असतं, इंडिकेशन्स मिळत असतात. ओके, आता बेनिफिट्स याचे काय मिळतील. आता जो गुंतवणूकदार आहे त्या गुंतवणूकदाराला मिळणारे बेनिफिट्स, हेल्प्स इन इन्व्हेस्टमेंट डिसिजन. जे गुंतवणूक निर्णय घ्यायचे आहेत त्या अनुषंगानं जी मदत आहे त्या क्रेडिट रेटिंग मुळे इथं मिळत असते. ओके, क्रेडिट रेटिंग गिव्स अन आयडिया टू इन्व्हेस्टर्स अबाउट द क्रेडिबिलिटी ऑफ इश्युअर्स कंपनी अँड द रिस्क फॅक्टर अटॅच टू पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. रिस्क फॅक्टर इथं जो अटॅच आहे एखाद्या गुंतवणुकीला तो यातून गुंतवणूकदाराला कळत असते. सो द इन्व्हेस्टर्स कॅन डिसाइड वेदर टू इन्व्हेस्ट इन सच कंपनीज ऑर नॉट. आणि त्यातून गुंतवणूकदार ठरवू शकतो की गुंतवणूक करायची किंवा करायची नाही. हायर द रेटिंग द मोर विल बी द विलिंगनेस टू इन्व्हेस्ट इन दीज इन्स्ट्रुमेंट्स अँड वाईस वर्सा. म्हणजे हायर रेटिंग असेल तर गुंतवणूक करायला काही हरकत नाही आणि जर लोअर रेटिंग असेल तर ऑटोमॅटिक थोडी गुंतवणूक रिस्की आहे, विचार करावा लागतो. देन बेनिफिट्स रेटिंग रिव्ह्यूज. ओके, दुसरा फायदा काय आहे, बेनिफिट्स ऑफ रेटिंग रिव्ह्यूज. सो the rating agency regularly reviews the rating given a particular instrument, so the present investor can decide whether to keep the instrument or to sell it. म्हणजे कंटिन्यू इथं रेटिंग करावं लागतं असतं. म्हणजे आज रेटिंग केलं म्हणजे पुन्हा करायचं नाही असं नाही, दरवर्षी दर 6 महिन्यानंतर स्थिती बदलू शकते. त्यामुळं अशी जे कंटिन्यू रेटिंग आहे ते रेटिंग केलं जात असतं. त्यामुळं जो रेटिंग रिव्ह्यू आहे पुन्हा पुन्हा रेटिंग होत असतं.
गुंतवणूकदार ठरवू शकतो की रेटिंग झाल्यानंतर आपली गुंतवणूक कंटिन्यू करायची किंवा ती विकून टाकायची याविषयीचे जे निर्णय आहेत ते निर्णय गुंतवणूकदाराला घेता येत असतात. म्हणजे रेटिंग रिव्ह्यू करून पुन्हा पुन्हा रेटिंगचा रिव्ह्यू करून गुंतवणुकीच्या अनुषंगानं काही केले जातात, तिथं निर्णय घेतले जात असतात. म्हणजे आज एखाद्या कंपनीमध्ये गुंतवणूक केली नाही, परंतु नेक्स्ट टाइम त्याच कंपनीमध्ये रेटिंगचा रिव्ह्यू घेऊन गुंतवणुकीचा निर्णय घेता येऊ शकतो. ॲश्युरन्स ऑफ सेफ्टी, एक जी सुरक्षितता आहे त्याची हमी मिळत असते. ओके. हाय क्रेडिट रेटिंग गिव्स ॲश्युरन्स टू इन्व्हेस्टर्स अबाउट द सेफ्टी ऑफ द इन्स्ट्रुमेंट्स अँड मिनिमम रिस्क बँक्रप्सी. म्हणजे जी हाय क्रेडिट रेटिंग आहे जर असेल तर एक हमी मिळते गुंतवणूकदाराला, काय की त्याची गुंतवणूक काय राहणार आहे, तर सेफ्टी राहणार आहे आणि एक मिनिमम रिस्क आहे त्यामध्ये. कशाची? बँक्रप्सी. म्हणजे ती व्यवसाय संस्था दिवाळखोरीत जाणार नाही याची एक जी हमी आहे ती हमी या क्रेडिट रेटिंग थ्रू या गुंतवणूकदाराला मिळते. देन इझी अंडरस्टँडेबिलिटी ऑफ इन्व्हेस्टमेंट प्रपोजल. जे गुंतवणूक प्रपोजल इथं सादर केले जातात कंपन्यांच्याद्वारे ते सहज गुंतवणूकदाराला इथं समजू शकतात, कारण क्रेडिट रेटिंगचे जे ग्रेड्स आहेत त्यामध्ये डिस्प्ले केलेले असतात, डिस्क्लोज केलेले असतात. सो द रेटिंग एजन्सीज गिव्ह द रेटिंग सिम्बॉल्स टू इन्स्ट्रुमेंट विच कॅन इझिली अंडरस्टँड बाय इन्व्हेस्टर. इन्व्हेस्टरला हे सहज समजतात. A, B, C यातून एक इंडिकेटर असतात की ए म्हटलं की क्वालिटी असणार आहे आणि सी म्हटलं की क्वालिटी नसणार आहे. यातून एक सहज इन्व्हेस्टमेंट प्रपोजल काय होतात तिथं समजत असतात, कारण अशा पद्धतीचे जे सिम्बॉल्स आहेत रेटिंगचे दिले जात असतात आणि त्यातून जे अंदाज आहे त्या संबंधित गुंतवणूक प्रपोजलचा, प्रोजेक्टचा त्या कंपनीच्या येऊ शकतो. चॉईस ऑफ इन्स्ट्रुमेंट. वेगवेगळे जे इन्स्ट्रुमेंट्स आहेत मार्केटमध्ये त्यातील कोणतं इन्स्ट्रुमेंट गुंतवणुकीसाठी निवडायचं याविषयीचा जो निर्णय आहे तो क्रेडिट रेटिंग थ्रू इथे घेतला येतो. सेव्हज इन्व्हेस्टर्स टाइम्स अँड एफर्ट. सो गुंतवणूकदाराचा वेळ आणि जे प्रयत्न आहेत ते काय होतात, कमी होतात. म्हणजे ऑलरेडी जो फिनान्शियल वर्दीनेस आहे क्रेडिट रेटिंग एजन्सी थ्रू ओपन झालेला असतो, त्यामुळं त्याचं स्वतंत्र परीक्षण करण्यासाठी वेळ देण्याची काही गरज नसते, प्रयत्न करण्याची काही गरज नसते. क्रेडिट रेटिंग एनेबल इन्व्हेस्टर टू हिज सेव्ह टाइम अँड एफर्ट इन अनालायझिंग द फिनान्शियल स्ट्रेंथ ऑफ इन्शुरन्स कंपनी. म्हणजे जी इन्शुरन्स कंपनी आहे त्याचं स्वतंत्र असं परीक्षण वैयक्तिक करावं याची काहीच गरज भासत नाही. ऑलरेडी त्याचं परीक्षण करून ग्रेड इथं काय झालेले असतात, निश्चित झालेल्या असतातच. ओके. आता कंपनीला काय बेनिफिट मिळतात? इम्प्रूव्ह कॉर्पोरेट इमेज. जी इमेज आहे कॉर्पोरेटची त्या कंपनीची ती इम्प्रूव्ह होत असते. म्हणजे क्रेडिट रेटिंग केलं जातं त्याचाच अर्थ त्या कंपनीला स्वतःला काय करायचं आहे, क्रिटिसाइज करायचं आहे यातून सिद्ध होत असते. ऑटोमॅटिक कॅपिटल मार्केटमध्ये इमेज जी आहे ती काय होत असते, सुधारत असते. क्रेडिट रेटिंग हेल्प्स टू इम्प्रूव्ह द कॉर्पोरेट इमेज ऑफ अ कंपनी. हाय क्रेडिट रेटिंग क्रिएट्स कॉन्फिडन्स अँड ट्रस्ट इन द माइंड्स ऑफ द इन्व्हेस्टर्स अबाउट द कंपनी. म्हणजे क्रेडिट रेटिंगमध्ये जर हाय क्रेडिट रेटिंग मिळालं की ऑटोमॅटिक जे इन्व्हेस्टर्स आहेत त्यांच्या मनामध्ये एक जी व्यवसाय संस्थेची प्रतिमा आहे ऑटोमॅटिकच काय होत असते, चांगली निर्माण होत असते. म्हणजे अशा पद्धतीनं क्रेडिट रेटिंग मेंटेन करणं हे कंपनीला ऑटोमॅटिकच बंधनकारक बनत असतं आणि जे गुडविल आहे, इमेज आहे ते वाढत असतं. लोअर्स कॉस्ट ऑफ बॉरिंग्स. म्हणजे कर्ज उभा करणं किंवा बॉन्ड इश्यू करणं त्याची जी कॉस्ट आहे ऑटोमॅटिक काय होत असते, कमी होत असते. हाय जर रेटिंग असेल तर कमी व्याजाचे दर बॉन्ड सुद्धा इश्यू करून ते ऍक्सेप्ट होतात. पब्लिकला जास्त जाहिरात करण्याची काही गरज भासत नाही. ऑटोमॅटिक अशा कंपन्यांनी नुसते बॉन्ड जरी इश्यू करण्याची जाहिरात दिली, शेअर जरी इश्यू करण्याची जाहिरात दिली, ऑटोमॅटिक इन्व्हेस्टर्स त्यामध्ये इन्व्हेस्ट करायला काय होत असतो, तयार होत असतो. सिम्पल पॉईंट. कंपनीज दॅट हॅव हाय क्रेडिट रेटिंग फॉर देअर डेप्ट इन्स्ट्रुमेंट्स विल गेट फंड्स ॲट लोअर कॉस्ट फ्रॉम द मार्केट. कमी खर्चामध्ये इथं फंड काय होत असतो, उपलब्ध होत असतो. ओके. हाय रेटिंग विल एनेबल द कंपनी टू ऑफर लो इंटरेस्ट रेट ऑन फिक्स्ड डिपॉझिट्स, डिबेंचर्स अँड अदर डेप्ट इन्स्ट्रुमेंट. ओके. सो ज्याचं क्रेडिट रेटिंग हाय आहे ऑटोमॅटिक त्याचे जे इंटरेस्ट रेट्स असतात फिक्स्ड डिपॉझिटवर, डिबेंचर्सवर काय राहतात, तिथं कमी राहत असतात आणि ते ऍक्सेप्ट केले जात असतात, कारण सुरक्षितता त्यामध्ये काय असते, जास्त असते. म्हणजे कमी खर्चामध्ये इथं निधी उपलब्ध होत असतो. हाय क्रेडिट रेटिंगचा काय आहे, कंपन्यांना मिळणारा फायदा आहे. देन वायडर ऑडियन्स फॉर बॉरिंग्स. म्हणजे जास्त ऑडियन्स म्हणजे जे गुंतवणूकदार आहे गुंतवणूक करण्यासाठी काय असतात तिथं तयार असतात. ओके. देन
गुड फॉर नॉन पॉप्युलर कंपनीज. इथं ज्या नॉन पॉप्युलर कंपनीज आहेत त्यांना हे क्रेडिट रेटिंग करणं फायदेशीर ठरतं. क्रेडिट रेटिंग इज बेनिफिशियल टू नॉन पॉप्युलर कंपनीज सच ॲज क्लोजली हेल्ड कंपनी. इफ द credit rating is good, the public will invest in these companies even if they do not know these company. म्हणजे काही कंपन्या अशा असतात की पब्लिकला माहीत नसतात, परंतु क्रेडिट रेटिंग करून जर त्या कंपनी मार्केटमध्ये येत असतील आणि क्रेडिट रेटिंग जर हाय क्रेडिट रेटिंग असेल, ऑटोमॅटिक ती कंपनी नवीन जरी असली तरी सुद्धा गुंतवणूकदार त्यामध्ये गुंतवणूक करायला राजी असतात, तयार असतात. ऍक्ट ॲज मार्केटिंग टूल, हे आपण बघितलेलंच आहे की मार्केटिंग टूल म्हणून कंपन्या याचा काय करू शकतात, वापर करू शकतात. जर हाय क्रेडिट रेटिंग असेल, ऑटोमॅटिक मार्केटिंग होत असतं. जास्त जाहिरात करण्याची काहीच गरज नाही, किंवा जास्त जाहिरात करून मोठा निधी, या क्रेडिट रेटिंगची जाहिरात करून एक मोठा निधी इथं उपलब्ध करून घेता येतो. हेल्प्स इन ग्रोथ अँड एक्सपान्शन, म्हणजे विकास किंवा जी वृद्धी आहे, व्याप्ती वाढवणं या क्रेडिट रेटिंग थ्रू काय होत असतं, शक्य होत असतं. क्रेडिट रेटिंग एनेबल्स अ कंपनी टू ग्रो अँड एक्सपांड. दिस बिकॉज बेटर क्रेडिट रेटिंग विल एनेबल कंपनी टू गेट फायनान्स इझिली फॉर ग्रोथ अँड एक्सपान्शन. म्हणजे जर हाय क्रेडिट रेटिंग असेल तर ग्रोथ आणि एक्सपान्शनसाठी जो अधिकचा निधी लागतो, ॲडिशनल फायनान्स, तो यामुळे काय करता येतो, उपलब्ध होतो. लगेच गरजेनुसार निधी काय होत असतो, मिळत असतो. ओके, याची काही मर्यादा आहेत. पहिली मर्यादा, पॉसिबिलिटी ऑफ बायस एक्झिस्ट. म्हणजे जी क्रेडिट रेटिंग एजन्सी आहे ती जर बायस असेल, एक पूर्वग्रह दूषित त्या कंपनीविषयी जर मत असेल, तर ऑटोमॅटिक रेटिंगवर त्याचा काय होत असतो, परिणाम होऊ शकतो. द इन्फॉर्मेशन कलेक्टेड बाय रेटिंग एजन्सी मे बी सब्जेक्ट टू पर्सनल बायस ऑफ द रेटिंग टीम. आता इथे रेटिंग टीम तयार केली जाते, ही प्रोसेस आपण पुढे बघणारच आहोत. सो या रेटिंग टीमद्वारे जे रेटिंग केलं जात असतं, त्या टीम मध्येच जर द्विधा मनस्थिती असेल किंवा पूर्वग्रह त्या कंपनीविषयी असेल, कलुषित मत असेल, तर ऑटोमॅटिक त्याचा परिणाम या रेटिंगवर होऊ शकतो. इम्प्रॉपर डिस्क्लोजर मे हॅपन. जर चुकीची माहिती, कधी कधी योग्य माहिती इथं रेटिंगसाठी उपलब्ध करून जर दिली नाही, तर त्याचा परिणाम या रेटिंगवर होऊ शकतो. इम्प्रॉपर डिस्क्लोजर, ओके, योग्य पद्धतीनं माहिती डिस्क्लोज केली जात नाही, त्यातून जर रेटिंग होत असेल तर मग ते चुकीचं असू शकतं. द कंपनी बिईंग रेटेड मे नॉट बी डिस्क्लोज सर्टन मटेरियल फॅक्ट्स टू द इन्व्हेस्टिगेटिंग टीम ऑफ द रेटिंग एजन्सी. म्हणजे ज्या रेटिंग एजन्सीची इन्व्हेस्टिगेटिंग टीम असते, चौकशीसाठी आलेली टीम, त्यांना जर इम्प्रॉपर इन्फॉर्मेशन दिली गेली, काय मटेरियल फॅक्ट, महत्वाचे जे घटक आहेत ते जर उपलब्ध करून दिले नाहीत, तर त्याचा परिणाम इथं रेटिंगवर होऊ शकतो. इम्पॅक्ट ऑफ चेंजिंग एन्व्हायरमेंट, हा एक महत्वाचा आहे की एक डायनामिक मार्केट एन्व्हायरमेंट आहे. टुडेज रेटिंग, म्हणजे आजचं जे रेटिंग आहे ते कंटिन्यू राहीलच याची काही गॅरंटी नाही. म्हणजे आज एखादी कंपनी ट्रिपल ए मध्ये आहे, 2 वर्षापर्यंत ती काय ट्रिपल ए मध्ये राहीलच असं नाही. ऑटोमॅटिक जे रेटिंग आहे ते चेंज होत असतं, त्यामुळे कंटिन्यू रेटिंग करणं गरजेचं असतं. रेटिंग इज डन बेस्ड ऑन प्रेझेंट अँड पास्ट डेटा ऑफ द कंपनी. म्हणजे प्रेझेंट आणि पास्ट डेटावर हे रेटिंग केलेलं आहे. फ्युचर डेटा इथे अवेलेबल होऊ शकत नाही. फ्युचर अनप्रेडिक्टेबल आहे. ओके, सो इट विल बी डिफिकल्ट टू प्रेडिक्ट द फ्युचर फायनान्शियल पोझिशन ऑफ अ कंपनी. त्यामुळे फ्युचर फायनान्शियल पोझिशन आहे त्याविषयी या क्रेडिट रेटिंग थ्रू काहीही इन्फॉर्मेशन मिळत नाही. म्हणजे आजची चांगली स्थिती भविष्यामध्ये ऑटोमॅटिक काय होऊ शकते, तर खराब झालेली असू शकते, आणि ते पण मग रिस्की ठरू शकतं. प्रॉब्लेम्स फॉर न्यू कंपनी. नवीन कंपन्याला मात्र क्रेडिट रेटिंग प्रॉब्लेमॅटिक ठरू शकतं, प्रॉब्लेमॅटिक असतं. देअर मे बी प्रॉब्लेम्स फॉर न्यू कंपनीज टू कलेक्ट फंड्स फ्रॉम द मार्केट. दिस बिकॉज अ न्यू कंपनी मे नॉट बी पोझिशन टू प्रूव्ह फायनान्शियल साऊंडनेस. म्हणजे नवीन कंपन्यांना फायनान्शियल साऊंडनेस इथं प्रूव्ह करता येत नाही. जर क्रेडिट रेटिंग करत नसेल तर मार्केटमध्ये बॉन्ड इश्यू करून ते ऍक्सेप्ट केले जाणार नाहीत, आणि क्रेडिट रेटिंग जर केलं तर क्रेडिट रेटिंग पण चांगलं मिळणार नाही. या दोन्ही समस्या या नवीन कंपन्यांना फेस कराव्या लागतात. डाऊनग्रेडिंग बाय रेटिंग एजन्सी. कधी कधी रेटिंग एजन्सीद्वारे सुद्धा इथं डाऊनग्रेड म्हणजे कमी ग्रेड दिली जाऊ शकते, दिली जाते. द क्रेडिट रेटिंग एजन्सी periodically रिव्ह्यू द रेटिंग्स गिवन अ पर्टिक्युलर इन्स्ट्रुमेंट. इफ द परफॉर्मन्स ऑफ अ कंपनी इज नॉट एक्सपेक्टेड देन द रेटिंग एजन्सी विल डाऊनग्रेड द इन्स्ट्रुमेंट. म्हणजे इन्स्ट्रुमेंट जे आहे किंवा तो ती जी कंपनी आहे त्या कंपनीचं कंटिन्यू इथं रेटिंग केलं जात असतं. कधी कधी भविष्यामध्ये असं पण होऊ शकतं की कंपनीचं जे रेटिंग आहे डाऊनग्रेड कमी होऊ शकतं. म्हणजे आज A++ दिलेलं आहे, ट्रिपल ए दिलेलं आहे, भविष्यामध्ये तेच ग्रेडिंग, तीच कंपनी, तीच ग्रेडिंग एजन्सी त्या कंपनीचं ग्रेडिंग काय करू शकते, खाली घेऊ शकते. डिफरन्सेस इन रेटिंग. देर आर केसेस वेअर डिफरंट रेटिंग्स आर प्रोव्हाइडेड बाय व्हेरियस रेटिंग एजन्सीज फॉर द सेम इन्स्ट्रुमेंट.
म्हणजे प्रत्येक इन्स्ट्रुमेंटला वेगवेगळ्या कंपन्यांकडून जर रेटिंग करून घेतलं, म्हणजे आता बॉन्ड इश्यू करायचे एखाद्या कंपनीला, त्या बॉन्डच्या अनुषंगानं क्रेडिट रेटिंग 2 ते 3 कंपन्यांच्याकडून जर घेतलं, म्हणजे आपल्या वित्तीय क्षमतेचं 2 ते 3 कंपन्यांच्याकडून जर रेटिंग करून घेतलं, तर प्रत्येक कंपनी वेगवेगळं रेटिंग इथं देऊ शकते, दिलं जातं. कारण वेगवेगळे अँगल बघण्याचे, प्रत्येक रेटिंग एजन्सीचे इव्हॅल्युएशनची प्रोसेस, मेथड, अनालिसिसचे टर्म्स, कंडिशन्स काय असतात तिथं वेगवेगळ्या असू शकतात. आणि त्याच्या आधारे एकाच कंपनीचं जे रेटिंग आहे वेगवेगळ्या रेटिंग एजन्सीज वेगवेगळं देऊ शकतात. आणि त्यातून एक जी चावज आहेत, म्हणजे गोंधळाची जी परिस्थिती आहे ती परिस्थिती निर्माण होऊ शकते. दिस विल क्रिएट कन्फ्युजन इन द माइंड्स ऑफ इन्व्हेस्टर. 3-4 रेटिंग एजन्सीचं रेटिंग जर तुम्ही रिफ्लेक्ट केलं, गुंतवणूकदारच गोंधळून जाईल की कोणती रेटिंग योग्य मानायची. हा क्रेडिट रेटिंगचा काय आहे दोष आहे. म्हणजे एखादी कंपनी जर अनेक रेटिंग एजन्सीकडून अशा पद्धतीनं रेटिंग करून घेत असेल तर ही गोंधळाची परिस्थिती निर्माण होते. ओके, तर ह्या काही रेटिंग एजन्सीज आहेत. आपण फक्त भारतातील ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्याचा काय करणार आहोत, विचार करणार आहोत. सो नेक्स्ट लेक्चरमध्ये ह्या ज्या रेटिंग एजन्सीज आहेत आणि ह्या रेटिंग एजन्सीज कसं रेटिंग करतात, प्रोसेस काय आहे, मेथडॉलॉजी काय आहे, त्याविषयी काय करूया आपण चर्चा करूया. सो सिंपल आहे. क्रेडिट रेटिंगचा अर्थ जी फिनान्शियल वर्दीनेस आहे, क्रेडिट वर्दीनेस आहे, फिनान्शियल साऊंडनेस आहे, आर्थिक जी क्षमता आहे ती निर्धारित करणारी ही काय आहे प्रोसेस आहे. निर्धारित करण्यासाठी कोण पुढे येत असतं, ज्या कंपन्यांना बॉन्ड वगैरे इश्यू करायचे आहेत त्या कंपन्या, ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्यांच्या समोर आपला जो फिनान्शियल डेटा आहे तो काय करतात तिथं प्रेझेंट करतात. आणि त्यातून स्वतःची एक जी क्षमता आहे, पतक क्षमता काय केली जाते, निश्चित केली जात असते. आणि ती प्रेझेंट करून कॅपिटल मार्केटमध्ये जे फंड्स आहेत ते काय केले जातात तिथं बॉरो केले जात असतात. आणि त्यातून गुंतवणूकदारांना निर्णय घेण्यासाठी एक जी माहिती आहे ती माहिती यामध्ये उपलब्ध करून दिली जात असते. त्यामुळं ही एक सेवा कॅपिटल मार्केटमधली काय आहे, एक महत्वाची सेवा आहे. आता पुढच्या लेक्चरमध्ये आपण भारतामधल्या ज्या क्रेडिट रेटिंग एजन्सीज आहेत त्याविषयी थोडक्यात माहिती घेऊ आणि प्रोसेस काय आहे त्याची चर्चा करूया.